नमस्कार. ही आहे सुनीता, आमची जुनी मैत्रीण, वनराई गोरेगावमधली. तर ठाण्याला राहते सध्या ती. आता मी तिच्या घरी आले, तर म्हटलं व्हिडिओ बनवूया, तेवढीच एक आठवण. चल आता तुम्हाला तिचं घर. हे 20 वर्ष झाली ना आपल्याला. 20 वर्षानंतर आम्ही भेटतोय. सायली तेव्हा लहान होती आमची. सायलीचा 5वा बर्थडे केला होता ना तिथे. सायलीला आता व्हिडिओ बघेल ना, तिला एकदम आठवण म्हणजे मला ती बघून थोडी हे. आम्ही 98ला तिथून घर सोडलं. 98ला? 96ला लग्न झालं. हां, म्हणजे आम्ही 97ला आलो ना तिथे. हां, तुम्ही आला, तुमच्या आल्या ना. तुमचा उंदीव मला अजून आठवतो. ही काळाची सुंदर आहे ग. हां, हे फोटो मध्ये बघते मी तुझ्या. मागे गार्डन आहे, मस्त आहे. जाऊया मागे. सुंदर आहे. इथे मग मागे मैदान आहे, शिवाई नगर. आम्हाला उपवन जवळ आहे, येऊर जवळ आहे. हे आमचं घर. हो. हां, हे तुझा फोटो बघितलाय मी असं याच्यामध्ये. हां, चला आता आपण घरी जाऊया. 98 पासून आत्ता आम्ही भेटतोय. 98ला नाही आहे ना. वेलकम 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 वेलकम. वाडी यायला पाहिजे होती. हो, मस्त. ते घंटीचा केवढा आवाज येतोय. अच्छा, इथे असं वरती जायला हे आहे. तुझं काही लावलं ठीक आहे ना. किचन असंच असतं सगळ्यांचं. किचन थोडंसं मला माहिती आहे, तुम्ही थोडंसं हे करून ठेवलं असतं, काय माहिती बाहेरचं. हां हां. आणि वरती तुझी ही वरती एक रूम आहे. ते वरती आहे. दाखव चला बघूया. निर्णय घ्या मग. असं काय नाही. मगांची आयडिया. हा, आणखीन वरती पण आहे. टेरेस आहे. हो, वाळवण्यासाठी बरं आहे. हा तुझा आधीचा फोटो आहे. मस्त. मग तुझ्या इथे क्लासेस काहीतरी करते ना, बुटीक काहीतरी. ते लॉकडाऊनमध्ये बंद झाले. हां, मग परत नाही सुरू केलं. चल आता कुठे टेरेस बघूया. चला. टेरेस पॅक आहे सगळं, कारण का कन्स्ट्रक्शन. पण तिथे असं वाळवण वगैरे करता येतात. होतं. वा, टेरेस मोकळा आहे. हां, मस्त आहे ग. म्हणजे हे असं काहीतरी फंक्शन. हो हो. हा दिसतंय येऊर चढून. हे काय झालं, कन्स्ट्रक्शनचं पावसाचं, त्याच्यामुळे हे आम्ही प्लॅस्टिक लावलेत सगळं. हा येऊर चढून इकडे मस्त आहे. तुम्हाला उपवनला जायचं का राऊंड मारायला? इकडे पुन्हा मी त्या वाडीला घेऊन येईन. हा, इकडे उपवन आहे. 5 मिनिटावरतीच आहे. ओके, आपण छान केलं. गुड गुड. हे बाजूवाल्यांचं, इकडे पण बाजूवाल्यांचं. आता तू सांग, तिला किती 2 मुलगे आहेत. त्या मॅडमला 2 मुलगे आहेत. एक मुलगा ऑस्ट्रेलियाला सध्या आहे. तो त्याने बेकरीमध्ये केलं आहे. आणि तो आता शिपवर असतो ना, क्रूजवर असतो. क्रूजवर. 6 महिन्यांनी येणार मॅडमकडे. आणि छोटा काय करतो तुझा? MBA करतोय. गुड. आणि मिस्टर तिचे BST मध्ये आहेत. ते आले ना आता, तर आपण त्यांचा पण व्हिडिओ काढू. खूप छान वाटलं तिला भेटून. खूप मजा केलेली आम्ही म्हणजे तेव्हा सगळ्या अशा, म्हणजे जस्ट लग्न झालेलं होतं, एक मूल वगैरे होतं. आम्ही खूप धमाल करायचो. नंतर ही इकडे शिफ्ट झाली ठाण्याला. नंतर आमचं कधी भेटणंच नाही झालं. आता मी आणायचे ठाण्याला होते ना, म्हटलं भेटूया. हिला फोन केला मग मी, ती मला आता घ्यायला आली.
आणि मग आम्ही इकडे आलो होता. तर थोडा वेळ तिच्यावर गप्पा मारणार आणि मग निघणार घरी. चला, हे मिस्टर वाघ, सुरेदाचे मिस्टर आत्ताच आले, ते BST-मध्ये. थोड्या वेळ आम्ही तर गप्पा मारणार आणि सुनीता काय चहा बी देते बघते. देते बघते देते की नाही चहा. मी आले सोडते. तो काय चहाचं चाललंय तिचं. बसवलंय आणि मस्त वडापावची ऑर्डर केलेली आहे. असं आहे तिचं मस्त घर. हो, जाऊन आलं वरती. हेच मी दिसतं आम्हाला तुमच्या. त्याच्या समोर पाठ केली आणि नाही गेटवरती गेलेलं नाही ना? नाही नाही, गेटवर नाही, थोडं गेटच्या थोडंसं पुढे. फोर व्हीलर आहे. मी 4 व्हीलर घेऊनच जाते आता, नाही होत. कारण ते ठाणा बघितलं ना तुमचं स्टेशन, कसलं हॉरिबल आहे. एक दिवस आले मी ठाण्याला, तुम्ही राहायला आहे ना? वडाळ्याला? वडाळ्याला. तुम्ही आलात ना एकदा? तिकडेच जातात कामाला हे. मग या ना, डेपोच्या जवळ आहे आम्ही. कुठे तुम्ही? ते CJS कॉलनी 4 रस्त्याचं लागूनच आहेत त्या. त्या डेपोच्या पुढे आहे की अलीकडे? वडाळा स्टेशनच्या अगोदर. अच्छा अच्छा. वडाळा स्टेशनच्या, म्हणजे डेपो तुमचा पुढे आला. टेक्सीमध्ये जाताना. मग तुम्ही ते आलात कसे तुम्ही? कुर्ल्याला चेंज करून की दादरवरून? मी दादरवर आहे. हां, ठाण्यावर. चला तर वडापाव खातो. हा तुमचा काय स्पेशल वडापाव आहे? तिथे आहे तुम्ही, खूप गर्दी असते तिथे. म्हणजे तुम्ही तुमचं ऐकलं ठाणा असेल, म्हणजे ठाण्याचं हो खरोखर. कुठला? ठाण्याचं स्पेशल शिवाईनगरचा वडापाव. हां हां हां. हा. शिवाईनगर काय तिथे काय ठाण्याचं. खूप गर्दी असते. कसं काढू? घ्या, घ्या, घ्या. कुठे आता चालू केलेली प्रॅक्टिस? प्रॅक्टिस नाही, ती आहे कॅनडाला. मस्त आहे बघा. पेठा. एक मुलगी आहे ती पण एवढं लांब ठेवली तुम्ही. तिलाच जायचं होतं. झाली 3 वर्ष झाली आता. PR पण मिळालं. चला, खूप छान वाटलं दोघांना भेटून. एकदा आमचे जुने सख्खे शेजारी कम फ्रेंड्स. हा. चला, बाय. सुनीता, बाय.